नमस्कार मित्रांनो, रिलायबल टेक्निकलच्या या यूट्यूब मंचावरती मी जी राजेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण दर आठवड्याला एक वीकली व्हिडिओ आपण या ठिकाणी देत असतो, की ज्यामध्ये आपल्या ट्रेडिंग लेव्हल्स आपण आणि मार्केटचा आउटलुक काय असू शकतो, हे आपण थोडक्यात या ठिकाणी सांगितलेलं असतं. मित्रांनो, याही आठवड्यात आपण आपल्या लेव्हल्स आणि प्रिडिक्शन काय असेल ते सांगणार आहोत. सर्वप्रथम हे डिस्क्लेमर आहे, की आपण सेबी रजिस्टर ॲडवायझर नाही आहोत. हे आपण जे काही व्हिडिओ बनवतो, ते माहिती देण्याकरता किंवा साक्षरतेकरता आपण हे व्हिडिओ बनवत असतो. जसं की तुम्हाला माहीत आहे, ट्रेडिंग करणे किंवा मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणे हे जोखमीचं काम आहे आणि म्हणून तुम्ही ही जर जोखीम घेत असाल, तर तुम्ही तुमच्या सेबी रजिस्टर्ड ॲडवायझर, फायनान्शियल ॲडवायझर जे असतील, त्यांचा सल्ला घेणं क्रमप्राप्त आहे. या नोटवरती मी आजचा हा व्हिडिओ इथे सुरू करतोय. सर्वप्रथम आपण निफ्टीचा हा वीकली चार्ट ओपन केलेला आहे. या वीकली चार्टवरती 21,880 चा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे आणि हा जो एक लो लागलेला आहे 21,710 चा, हे दोन स्ट्रॉंग सपोर्ट आहेत. परंतु मार्केटचं स्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो, ते स्ट्रक्चर बदलतंय. जर पुढच्या आठवड्यामध्ये हा वीकली हाय जर ब्रेक झाला आणि त्याच्यावरती जर मार्केट 50 पॉइंट क्लोज झालं, म्हणजे साधारण 22,680 ते 22,700 दरम्यान जर मार्केट क्लोज झालं वीकली बेसिसवरती, तर इथून पुढे 23,300 ते 23,400 पर्यंत मार्केट जाऊ शकतं. पहिला रेजिस्टन्स 23,000चा असेल, त्यानंतर 23,300, 23,400. परंतु कंडिशन काय आहे, हा वीकली हाय जो लागलाय तो जर ब्रेक झाला तर निफ्टीचा वीकली ट्रेंड अप आहे. बँक निफ्टीने अजूनही ऑल टाइम हाय क्रॉस केलेला नाहीये. बँक निफ्टीला ऑल टाइम हाय क्रॉस करून त्याच्यावरती क्लोजिंग द्यावं लागेल. तसेच बँक निफ्टीच्या बाबतीत सुद्धा तेच आहे, की मागच्या आठवड्याचा जो हाय लागलाय 48,557, साधारण 150 पॉइंट जर आपण ऍड केले तर 48,700, 48,700 च्या वरती जर बँक निफ्टीचं क्लोजिंग आलं, तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा खूप मोठी मूव येण्याचे चान्सेस आहेत. आणि ही मूव जी असेल ती 48,161 वजा 45,828, 48,161 मायनस हा लो आहे 45,828 चा, 45,828, म्हणजे साधारण 2,000 ते 2,500 पॉईंटची बँक निफ्टी करता एक स्ट्रॉंग मूव येण्याची शक्यता आहे. 48,700 च्या वरती जर बँक निफ्टी क्लोज झाला तर. या सर्व जर-तरच्या गोष्टी आहेत, परंतु मार्केटचं स्ट्रक्चर डेफिनेटली चेंज होईल केव्हा, बँक निफ्टी ह्या वीकली हायच्या वरती साधारण 150 पॉइंट्सनी क्लोज झाला पाहिजे आणि निफ्टी 50 ते 60 पॉइंटनी त्या हायच्या वरती क्लोज झाला पाहिजे. आता बघूया आपण आजच्या स्लाइड्स. या आठवड्यामध्ये दोन प्रेशर डेट किंवा दोन ट्रेंड चेंजिंग डेट आहेत. सर्वप्रथम पहिली तारीख आहे 8 एप्रिल सोमवार आणि दुसरी तारीख आहे ते 11 एप्रिल, परंतु त्या दिवशी रमजान ईद आहे आणि गुरुवारचा दिवस आहे, त्यामुळे तिथे सुट्टी मार्केटला आहे. तर कदाचित 10 तारीख किंवा 12 तारखेला याचा इफेक्ट येऊ शकतो. त्यानंतर निफ्टीचं क्लोजिंग जे आहे ते 22,513.70चं आहे. निफ्टीला हे सर्व सपोर्ट आहेत. 22,500 पासून 22,275, 22,050, 21,905 आणि त्यानंतर 21,750 हे काय स्ट्रॉंग सपोर्ट आहेत. रेजिस्टन्स 22,570, 76, 725, 875, 23,105 आणि 23,250 हे या ठिकाणी स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहेत. ओके. त्यानंतर बँक निफ्टीचं जर क्लोजिंग म्हटलं तुम्ही, बँक निफ्टी, तर 48,493 चं क्लोजिंग आहे. बँक निफ्टीला या ठिकाणी 48,400 चा सपोर्ट आहे. 47,960 चा सपोर्ट, 47,520 याप्रमाणे 45,800 पर्यंतचे सपोर्ट मी या ठिकाणी इथे दिलेले आहेत. आणि
रेजिस्टन्स जर म्हणाल तर 48,620 पासून 49,065, 49,510, 49,960, 50,400, 50,850 आणि 51,300 हे रेजिस्टन्स एक्सपेक्टेड आहेत. कंडिशन एकच आहे, वीकली हायच्या वरती मार्केट ट्रेड झालं पाहिजे. एक दिवस तरी त्याचं क्लोजिंग त्याच्यावरती आलं पाहिजे, तर आपल्याला हे सगळे पुढचे काय मिळणार आहेत, रेजिस्टन्स मिळणार आहेत. तर मित्रांनो, या होत्या या आठवड्याच्या लेवल्स. या लेवलचा तुम्हाला नक्कीच फायदा होत असेल असं मी गृहीत धरतो. आणि जर तुम्हाला फायदा होत असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, इतर मित्रांना पाठवा. बरेच जण ब्लाइंडली ट्रेडिंग करतात, त्यांना या लेवल्स काय असतात ते कळू द्यात. येणारा आठवडा तुम्हाला प्रॉफिटेबल राहो ही शुभेच्छा व्यक्त करतो आणि हा व्हिडिओ इथे थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.